नमस्कार. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या कोर्समध्ये स्वागत करतो. आज आपण या कोर्सच्या चौथ्या आठवड्यामध्ये प्रवेश करणार आहोत. चौथ्या आठवड्याला प्रत्यक्षात सुरुवात करण्यापूर्वी या पूर्वीच्या काही आठवड्यांमध्ये किंवा व्याख्यानांमध्ये आपण ज्या ज्या गोष्टींचं अध्ययन केलंय त्याची अगदी थोडक्यात आपण उजळणी घेऊया. आपण या कोर्सच्या पहिल्या आठवड्यामध्ये आधार सामुग्री म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, चल म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, अनुमाप मापनाच्या पद्धती कोणत्या आहेत, या अशा सर्व गोष्टींचं आपण अध्ययन केलेलं आहे. यापैकी जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अनुमाप मापनाच्या पद्धती, की ज्या अनुक्रमे नाममात्र अनुमाप मापन, क्रमिक अनुमाप मापन, अंतराल अनुमाप मापन आणि गुणोत्तर अनुमाप मापन, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशिओ असं म्हणतो, याचं आपण अध्ययन केलं. यामध्ये आपण हाही भाग बघितलाय की SPSS सारख्या सॉफ्टवेअरमध्ये केवळ 4 अनुमाप मापन पद्धतींच्या आधारे चलांची ओळख केली जाते. आणि ते कोण आहेत? तर ते नॉमिनल, ऑर्डिनल आणि स्केल, ज्याला आपण नाममात्र, क्रमिक आणि प्रमाण किंवा श्रेणी असं म्हणतो. हा जो स्केल नावाचा प्रकार आहे हा या इंटरवल आणि रेशिओ यांचा समाविष्ट असणारा एक प्रकार आहे. शिवाय आपण हेही बघितलं की जे नाममात्र आणि क्रमिक चल असतात, जे नॉमिनल आणि ऑर्डिनल असतात, त्यांचा संबंध हा वर्गीकरणात्मक आधार सामुग्रीशी असतो, गुणात्मक आधार सामुग्रीशी असतो. व्हेरॅज हा जो स्केल स्वरूपाचा चल असतो त्याचा संबंध संख्यात्मक आधार सामुग्रीशी आहे, न्यूमेरिकल डेटाशी आहे. त्यानंतर आपण MS एक्सेल म्हणजे काय आहे, MS एक्सेल कशा पद्धतीनं काम करतं, त्यामध्ये आपण माहिती कशा पद्धतीनं इन्सर्ट करतो, डेटा क्लिनिंग म्हणजे काय असतं, डेटा कोडिंग म्हणजे काय असतं, आणि याही शिवाय MS एक्सेल मध्ये काही मूलभूत सूत्र आहेत, त्यांच्या आधारे आपण कशा पद्धतीनं MS एक्सेल मध्ये कार्य करू शकत असतो, हाही भाग आपण यापूर्वीच्या काही व्याख्यानांमध्ये अभ्यासलाय. त्यानंतर आपण SPSS ची ओळख सुद्धा करून घेतलेली आहे. SPSS कशा पद्धतीनं दिसतो, त्यामध्ये आपण डेटा कशा पद्धतीनं इन्सर्ट करत असतो, आपण डेटा इम्पोर्ट कसा करत असतो, डेटा व्ह्यू काय आहे, डेटा व्हेरिएबल व्ह्यू काय आहे, त्याच्यामध्ये SPSS मध्ये आपण डेटा कोडिंग कसं करतो, हा असा सर्व भाग आपण त्या संबंधित व्याख्यानांमध्ये अभ्यासलेला आहे. त्यानंतर नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण आपल्या आधार सामुग्रीमधील वेगवेगळ्या चलांवरती आपण वेगवेगळी कोष्टकं आणि वेगवेगळ्या आकृत्या कशा पद्धतीने आपण काढू शकतो, त्याची जी प्रक्रिया आहे, त्याची जी प्रोसेस आहे, त्याचं अध्ययन आपण मागच्या आठवड्यात केलेलं आहे. आता ही जी काही आपण प्रक्रिया केली आहे त्यानंतर जे काही प्राप्त कोष्टक आहेत किंवा ज्या काही आकृत्या आहेत त्यांचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा द्यायचा, हा या व्याख्यानाचा अभ्यास विषय आहे. चौथ्या आठवड्यातील या पहिल्या व्याख्यानाचा जो अभ्यास विषय आहे तो आहे जे काही आपण कोष्टकं काढलेली आहेत त्यांना अर्थ कसा द्यायचा आणि त्यांचं वाचन कसं करायचं. आणि त्यामुळेच या व्याख्यान क्रमांक 15चं जे शीर्षक आहे ते आहे SPSS मधील कोष्टकांचे वाचन आणि अर्थबोध. व्याख्यान क्रमांक 16 की जे पुढील व्याख्यान असणार आहे त्यामध्ये आपण आकृत्यांचे वाचन आणि अर्थबोध पाहणार आहोत. या व्याख्यान क्रमांक 15 मध्ये आपण कोष्टकाचे वाचन आणि अर्थबोध आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. या व्याख्यानामध्ये आपण केवळ SPSS मधील कोष्टकांचा वापर करणार आहोत आणि त्याचं मूळ कारण म्हणजे आपण MS एक्सेल मध्ये जरी कोष्टक काढलं किंवा SPSS मध्ये जरी कोष्टक काढलं तर त्या कोष्टकाची रूपरेषा कदाचित कमी अधिक असू शकते, परंतु त्या मधील जी काही माहिती आहे, त्याचे जे काही निष्कर्ष आहेत ते मात्र सारखेच असतात, ते एक समान असतात. त्यामुळे आपण जरी SPSS मधील कोष्टकांचे वाचन आणि अर्थबोध समजून घेतला तर त्या आधारे आपण MS एक्सेल मधून पण जे काही कोष्टक आपण निर्माण करतो त्याला अत्यंत आरामामध्ये आपण त्याचं वाचन पण करू शकतो आणि अर्थबोध सुद्धा त्यांना आपण देऊ शकतो. या व्याख्यानाचा जो हेतू आहे तो SPSS मधील प्राप्त कोष्टकांचे वाचन आणि अर्थबोध कशा प्रकारे करावे याची ओळख आपणा सर्वांना करून देणे हा आहे. या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच आपण पुन्हा एकदा संख्याशास्त्रीय पद्धतींचं वर्गीकरण पाहूया. संख्याशास्त्रीय पद्धतीचं वर्गीकरण 4 प्रकारात केलं जातं: वर्णनात्मक,
अनुमानात्मक, साहचर्यात्मक आणि अंदाजक्षम पैकी आपण ज्या भागाला सुरुवात केलेली आहे तो भाग म्हणजे वर्णनात्मक संख्याशास्त्रीय पद्धती. आणि अशा या वर्णनात्मक संख्याशास्त्रीय पद्धतीमध्ये पुन्हा 3 गोष्टींचा समावेश होतो. त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत? तर पहिली गोष्ट आहे टॅब्युलेशन, त्याला आपण म्हणूया कोष्टक निर्मिती. दुसरा आहे ग्राफ, त्याला आपण आकृत्या असं म्हणतो. आणि तिसरा आहे न्यूमेरिकल मेथड्स, त्याला आपण संख्याशास्त्रीय पद्धती असं म्हणतो. पैकी टॅब्युलेशन मध्ये कोष्टकांचे वेगवेगळे प्रकार आहेत. फ्रिक्वेन्सी टेबल, क्रॉस टेबल, स्टेम अँड लीफ डिस्प्ले. हे सर्व प्रकारचे टेबल आपण कशा पद्धतीने काढतो त्याची प्रक्रिया आपण मागच्या आठवड्यामध्ये अभ्यासलेली आहे. परंतु ही प्रोसेस केल्यानंतर जे की प्राप्त टेबल आहेत त्यांचं वाचन कसं करावं आणि त्यांना अर्थ कसा द्यावा या गोष्टीचं जे काही आपल्याला चर्चा आहे ती या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत. शिवाय विशिष्ट टेबल विशिष्ट प्रकारच्या चलांवरती काम करतं. विशिष्ट चलासाठी विशिष्ट प्रकारचाच टेबल किंवा कोष्टक आपल्याला काढावं लागतं. ते तसं का असतं या अशा काही गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्याख्यानामध्ये करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया SPSS मधील कोष्टकांचे वाचन आणि अर्थबोध. त्यासाठी सगळ्यात आधी आपण आपली SPSS ची जी की डेटा एडिटर शीट आहे त्याला आपण ओपन करूया. ही ओपन झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिलं पाऊल काय उचलणार तर आपण आपली जी की आधार सामग्री आहे ती SPSS मध्ये आपण इम्पोर्ट करणार आहोत. ती करण्यासाठी आपण फाईल वरती क्लिक करूया. त्यानंतर इथे ओपन नावाचं ऑप्शन आहे, त्यामध्ये डेटा नावाचं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करूया. एक नवीन पॉपअप विंडो येतो. तो आल्यानंतर सगळ्यात पहिलं पाऊल हे उचलायचं इथे की फाईल ऑफ टाईप जे आहे इथे जाऊन तुम्हाला या ॲरो वरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स येतील. पैकी एक्सेलला आपण क्लिक करणार आहोत. त्याचं कारण आहे आपली जी आधार सामग्री ती एक्सेलच्या एका फाईलमध्ये आहे. जेव्हा या ठिकाणी एक्सेलला आपण सिलेक्ट करू तेव्हाच आपल्याला आपल्या त्या लोकेशनच्या सर्व एक्सेलच्या फाईल दिसू लागतील. यापैकी मी एक फाईल निवडतो की ज्या फाईल मधली आधार सामग्री मला इथे आपल्या SPSS मध्ये हवी आहे. आपण ओपन वरती क्लिक करूया. हा पुन्हा एक नवीन पॉपअप विंडो येतो. पुन्हा मी इथे ओके म्हणेन. मग इथे आपली ही संपूर्ण आधार सामग्री SPSS मध्ये आलेली आहे. यानंतरचं पाऊल काय असेल? यानंतरची पायरी म्हणजे या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जायचं. बऱ्याचदा असं होतं की आपण इम्पोर्ट केल्यानंतर लागलीच सांख्यिकीय प्रक्रिया करायला लागतो. असं कधीच करायचं नाही. यामुळे चुकीचे काही रिझल्ट आपल्याला प्राप्त होऊ शकतात. इथे आपण व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊया. व्हेरिएबल व्ह्यू मध्ये गेल्यानंतर आपण ही चाचपणी करायची की आपण लेबल दिलेले आहेत का, शिवाय हे मेजर जे काही आहेत हे जे काही मापन आहे अनुमाप मापन हे बरोबर आहे का, हा जो प्रकार आहे टाईप जो काही आहे तो सर्व काही बरोबर आहे का, आपण कोड दिलेले आहेत का, बरोबर आहे. तर जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी आपण या ठिकाणी पुन्हा एकदा इथे देणार आहोत. मग या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी या ठिकाणी पुन्हा रिडिफाईन केल्या. सर्व प्रकारच्या चलांच्या व्याख्या इथं केल्या. फॉर एक्झाम्पल इथे आपण जेंडर हे स्ट्रिंग आहे, जेंडर सी हे न्यूमेरिक आहे. हे दोन्ही जरी वेगवेगळे असले टाईपच्या स्वरूपामध्ये परंतु दोन्हीही चल कसे आहेत हे दोन्ही चल नॉमिनल आहेत. दोन्ही चल नॉमिनल जरी असले तरी एक जण स्ट्रिंग स्वरूपाचा आहे. स्ट्रिंग म्हणजे तो शब्द रूपामध्ये आपण त्याचे रिस्पॉन्सेस संकलित केलेत आणि त्याची मांडणी SPSS मध्ये आपण शब्द रूपात केलेली आहे. तर दुसरा जो आहे तोच व्हेरिएबल आपण अंक स्वरूपात कोडिंग करून संकेतन देऊन आपण जेंडर सी म्हणून दाखवलेला आहे. हे दोन्ही नॉमिनल आहेत, हे दोन ऑर्डिनल आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा एक स्ट्रिंग आहे एक न्यूमेरिक आहे. एज नावाचा जो आहे तो स्केल आहे, दुसरा ऑर्डिनल आहे. कारण एज नावाच्याच याला आपण कन्वर्ट केलं वर्गीकरणात्मक स्वरूपामध्ये. याला आपण काही कोड दिले आणि त्याला मग आपण याचा प्रकार सुद्धा न्यूमेरिकच आहे परंतु इकडे जो मेजर आहे तो बदलतो, ऑर्डिनल होतो. आणि हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हे तुम्हाला करता येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणता व्हेरिएबलसाठी कोणतं मेजर आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणि प्रत्येक व्हेरिएबलचा हा जो टाईप आहे हा सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक आपण पाहणं खूप आवश्यक आहे. या सर्व गोष्टी केल्या तरच आपण जो काही टेबल आपण निर्माण केलाय, जो काही कोष्टक आपण निर्माण केले त्याला आपण अर्थ देऊ शकतो. टेबल काढणे आणि कोष्टक काढणे तो जो प्रोसेसचा भाग आहे तो अत्यंत सोपा आहे. आपण फार आरामात
टेबल्स काढू शकतो, कोष्टकं काढू शकतो, आकृत्या पण काढू शकतो, परंतु त्याला अर्थ देण्यासाठी जे आपल्याला मदत करतं तो भाग म्हणजे हा आहे. ठीक आहे, तो का बरं मदत करतो ते आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये पाहणार आहोत. एकदा आपण हे डिफाईन केलं, आपण डेटा व्ह्यू वरती जाऊया. आता ही माझी आधार सामुग्री सांख्यिकीय प्रक्रिया करण्यासाठी तयार आहे. मग आता आपण पुढे जाऊ आणि आपण आता पहिले ग्राफ काढूया. ठीक आहे, मग त्यासाठी आपण काय करायचं, आता नॉट ग्राफ, आपल्याला टेबल्स काढायचे. आपण आता त्याचे कोष्टक काढूया. कोष्टक काढण्यासाठी कोष्टकाचे पुन्हा आपण 3 प्रकार या व्याख्यानामध्ये चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे फ्रिक्वेन्सी टेबल, त्याला आपण वारंवारितेचं कोष्टक असं म्हणतो. दुसरा आहे क्रॉस टेबल आणि तिसरा आहे स्टेम अँड लीफ टेबल. हे तिन्ही टेबल आपण SPSS मध्ये आधी काढू. ते काढल्यानंतर याच्यामध्ये आपण हे टेबल काढत असताना तिन्ही प्रकारचे जे काही मेजरमेंट्स केलेत, नॉमिनल, ऑर्डिनल आणि स्केल, त्या तिघांवरती तिन्ही टेबल काढूया आणि नेमकं आपण कुठं चुकतो आणि त्याचं वाचन कसं करायचं आणि त्या निघालेल्या टेबल्सला अर्थ कसा द्यायचा, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या पुढच्या काही स्लाइड्स मध्ये करूया. मग सगळ्यात आधी आता ही SPSS चा जो काही आधार सामुग्री ही आपली तयार आहे. आता इथं आपण अनालाइज वरती जाणार आहोत. मग त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, फ्रिक्वेन्सीज, इथे जाऊन आपण ही जी की आपली ओव्हरऑल जे काही चल आहेत, वेगवेगळे चल आहेत, त्या सर्वांना आपण सिलेक्ट करतो. हे सिलेक्ट करत असताना मी अगदी रिस्पॉन्डंट पासून ह्या बाकी खालच्या सर्व चलांना आपण निवड केली. यातील हे 2 नॉमिनल आहेत, हे 2 ऑर्डिनल आहेत, हा एक स्केल आहे आणि हा जो आहे हा ऑर्डिनल, परंतु या स्केल डेटाला आपण वर्गीकरणात्मक स्वरूपात मांडणी करून ऑर्डिनल बनवलेला हा एक व्हेरिएबल आहे. या सर्वांना आपण या बॉक्स मध्ये घेणार आहोत. मग या सर्वांना जर मी या बॉक्स मध्ये घेतलं आणि डिस्प्ले फ्रिक्वेन्सी टेबल्स म्हणून जे आहे त्याला आपण क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल प्राप्त होतात. आपण ओके दाबूया. ही प्रक्रिया आपण पाहिलेली आहे. अगदी थोडक्यात आपण पुन्हा एकदा याचं रिव्हिजन घेतलंय. आता जेव्हा आउटपुट विंडो ओपन होतो, त्या आउटपुट विंडो मध्ये सगळ्यात आधी एक टेबल येतो. त्यामध्ये तुमच्या ज्या ज्या चलांना घेऊन तुम्हाला तुमचे निष्पत्ती हवे, रिझल्ट हवेत, त्याच्याविषयी अगदी थोडक्यात माहिती येते की तुमचे जे रिस्पॉन्डंटचं जे चल आहे किंवा जेंडर ऑफ रिस्पॉन्डंट सॅटिस्फॅक्शन, किती रिस्पॉन्सेस तुमच्या त्या इम्पोर्ट केलेल्या डेटामध्ये आहेत, त्याच्यामध्ये कोणी मिसिंग आहे का. तर ही एक प्राथमिक स्वरूपाचा एक छोटासा टेबल येतो तुमच्या त्या व्हेरिएबल विषयी माहिती देण्याकरिता म्हणून. आणि याच्यानंतर या खालच्या बाजूला जर आपण स्क्रॉल केलं, याला जर खाली घेऊन गेलो, तर इथं खाली प्रत्येक जेवढे चल आपण घेतले त्या सर्व चलांना मिळून एका खाली एक तुम्हाला वेगवेगळे टेबल्स प्राप्त होते. परंतु आपण इथं खाली आउटपुट मध्ये जाऊन आपण टेबल्स न वाचता आपण स्वतंत्ररित्या सगळ्यात आधी मी तुम्हाला नॉमिनलचे जे 2 चल घेतलेले आहेत, 2 चल आपण घेतलेले आहेत, त्यांच्या तक्त्यांची आपण तुलना करू. त्यानंतर ऑर्डिनलचे जे काही आपण 2-3 चल घेतले त्याची आपण तुलना करू आणि नंतर स्केल मधून जे काही आपण चल घेतलेला आहे ते आपण वाचन करायचा प्रयत्न करू आणि त्याला अर्थ देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्यासाठी या आउटपुट विंडो मधून आपण त्या संबंधित चलांच्या स्क्रीनशॉट घेऊन त्याची तुलना करणार आहोत. पुढच्या स्लाइड मध्ये जाऊया. आता आपल्याला हे पाहायचं आहे की नॉमिनल व्हेरिएबल्स मध्ये जे की फ्रिक्वेन्सी टेबल्स काढतो आपण, ते कशा पद्धतीनं निघतात, त्यांना अर्थ कसा द्यायचा, त्याचं वाचन कसं करायचं. मग ते काढण्यापूर्वी आपण इथे व्हेरिएबल व्ह्यू वरती जाऊया. व्हेरिएबल व्ह्यू हे SPSS मध्ये खालच्या बाजूला जे 2 नंबरचं टॅब असतं त्यामध्ये असतं. इथे आपण डिफाईन करतो व्हेरिएबल्सला. या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये मित्रांनो कोणते 2 चल नॉमिनल आहेत, तर हे 2 चल नॉमिनल आहेत. एक आहे जेंडर, दुसरा आहे जेंडर C. हे 2 जरी नाममात्र चल असले, नॉमिनल असले, तरी त्यांचा प्रकार बघा, हा महत्वाचा भाग आहे. पहिल्या जेंडरचा प्रकार आहे स्ट्रिंग आणि दुसऱ्याचा प्रकार आहे न्यूमरिक. कारण दुसऱ्याला आपण कोड असाइन केलेत, संकेतन दिलेत आणि त्याच्या आधारे आपण डेटा एंटर केलेला आहे. आता एवढ्या गोष्टी आपण का पाहत आहोत, त्याचं कारण आहे की जे काही टेबल मिळतात ते या वेगवेगळ्या प्रकारानुसार आपल्याला प्राप्त होतात. ठीक आहे, हा डेटा दिसायला कसा दिसतो, तर हा जो स्ट्रिंग आहे, हा स्ट्रिंग का बरं आहे, तर इथे बघा सर्व काही आपण शब्दांमध्ये व्यक्त केलेले रिस्पॉन्सेस आहेत. आणि हा जो आहे हा न्यूमेरिक आहे, त्यामुळे इथे हा न्यूमेरिक होतो. आणि प्रत्यक्षात दोन्ही कसे आहेत,
दोन्ही पण नॉमिनल स्वरूपाचे आहेत. परंतु या दोघांसाठीचा जो आपण तक्ता प्राप्त करू, कोष्टक प्राप्त करू, त्याच्या आतमधले मूल्य समजा सारखेच असतील, रिझल्ट सेम असतील, परंतु ते ज्या पद्धतीनं व्यक्त होतात, प्रकट होतात, त्याच्यामध्ये भिन्नता आपल्याला दिसते. कशी दिसते? पुढे जाऊ. आता या ठिकाणी ह्या आउटपुट विंडो मधून आपण ही स्क्रीनशॉट घेतलेली आहे. जो काही रिझल्ट आपण काढला ना तो, त्यातला हा जो पहिलं कोष्टक आहे याच्यामध्ये पहा, फिमेल आधी आलंय, मेल नंतर आलेलं आहे. हे कोष्टक आहे या स्ट्रिंग व्हेरिएबलशी संबंधित. तर हे जे दुसरं कोष्टक आहे त्याचा संबंध या जेंडर सीशी आहे. आता इथं मेल आधी आलाय, फिमेल नंतर आलेला आहे, तर इथं वरती फिमेल आधी आलाय, नंतर मेल आलेलं आहे. म्हणजे डिझाईन मध्ये थोडाफार, रूपरेषेमध्ये थोडाफार बदल झाला. मधल्या संख्या बरोबर आहे. फिमेल मध्ये 46 जणांनी फिमेल साठी रिस्पॉन्स केला, इथे पण बघा 46, परंतु हे शफल झालं, खाली वरती झालं. असं का होतं? त्याचं कारण हे आहे, जेव्हा आपण शब्दांच्या साहाय्याने एखादी आकडेवारी संकलित करतो तेव्हा SPSS स्वतःहून त्याला चढत्या क्रमाने लावतो, आणि चढत्या क्रमाने अल्फाबेटिकली लावलं तर F हे M च्या आधी येतं ABCD मध्ये. त्यामुळं F ला आधी कन्सिडर करून तो पुढचा ते वारंवारितेचा तक्ता देतो. तसंच इथे मेल आणि फिमेलच्या बाबतीत, याच्या बाबतीमध्ये SPSS पुन्हा चढत्या क्रमाने घेतलं तर 0 ही संख्या ज्याला आपण असाइन केली, 0 ही हा संकेत ज्याला दिलाय तो आहे मेल, त्यामुळे मेल सगळ्यात आधी. आता आपल्याला हा प्रश्न पडेल की मग त्यात एवढं काय, आपण हे पण वापरू शकतो, हे पण वापरू शकतो. अगदी बरोबर आहे, परंतु जेव्हा केवळ 2 किंवा 3च तुमच्या कॅटेगरीज असतील तेव्हा हे ठीक आहे. काही वेळेला जेव्हा आपण क्रमिक चलाकडे जाऊया, आपण पुढे जाऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जिथं 3-4 पेक्षा जास्त आपण वर्गीकरण केलंय, तेव्हा आपण ज्या पद्धतीनं प्रश्न विचारलाय समोरच्या व्यक्तीला, त्या प्रमाणामध्येच आपला रिझल्ट सुद्धा त्या पद्धतीनं जर आला तर आपल्याला अर्थ लावता येणं सोपं जातं. अन्यथा आपल्याला फार काळजीपूर्वक आपला वारंवारतेचा तक्ता पाहावा लागतो. एकंदरीत या स्लाइड पुरतं बोलायचं झालं तर जर आपल्याकडे नॉमिनल नाममात्र चल असेल तर आपण अत्यंत आरामात याला अर्थ देऊ शकतो, याला अर्थबोध लावता येतं, आणि ते उचित पण आहे, ते अप्रोप्रिएट सुद्धा ठरतं. आपण आता दुसरी केस घेऊया, क्रमिक चल, ऑर्डिनल व्हेरिएबल. याच्यामध्ये मित्रांनो 2 क्रमिक चल आहेत इथे, बरोबर आहे. एक आहे सॅटिस्फॅक्शन, दुसरा आहे सॅटिसी. एक जो आहे तो स्ट्रिंग स्वरूपाचा आहे, दुसरा नॉमिनल स्वरूपाचा. स्ट्रिंग म्हणजे शब्दात आणि हा न्यूमेरिक म्हणजे अंकात. पण दोन्ही कसे आहेत? दोन्ही सुद्धा ऑर्डिनल आहेत. आता दोन्ही सारखेच आहेत. हा रिस्पॉन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून याला फक्त आपण अंक स्वरूपात मांडलंय. असं असताना देखील आपला जो फ्रिक्वेन्सी टेबल आहे तो कसा निघतो बघा. आता हे आउटपुट विंडो आहे, आउटपुट मध्ये जे आले ते हा पहिला टेबल बघा. न्यूट्रल आधी आलं, सॅटिस्फाईड, अनसॅटिस्फाईड वगैरे. आपण प्रश्न काय विचारलेला आहे? हॉटेलमधल्या एखाद्या फूडला किंवा सेवेला अनुसरून की तुम्ही रँकिंग द्या 1 ते 5. ठीक आहे, 1 म्हणजे खूप समाधानी, 5 म्हणजे अत्यंत वाईट. आणि आपण प्रश्न विचारल्यानंतर खाली ऑप्शन कसे दिलेत जेव्हा आपण आपल्या प्रतिसादकाला विचारलाय, की सगळ्यात आधी आपण म्हणलं व्हेरी सॅटिस्फाईड, नंतर म्हणलं आपण सॅटिस्फाईड, नंतर म्हणलं न्यूट्रल, नंतर म्हणलं आपण 4 नंबरला अनसॅटिस्फाईड, आणि 5 नंबरला आपण व्हेरी अनसॅटिस्फाईड. आपण स्वतः आपल्या प्रश्नावलीमध्ये जी सिक्वेन्स मांडली ती ही आहे. परंतु आपल्याला इथं जेव्हा रिझल्ट मिळाला तेव्हा तो शफल होऊन मिळाला, खाली वरती होऊन मिळाला. का बरं? तर हा जो तक्ता आहे तो या स्ट्रिंग डेटाला अनुसरून आहे. स्ट्रिंग कुठे आहे? या ठिकाणी. याच्यासाठीचा हा वारंवारतेचं कोष्टक. पण जर मी याच्यासाठीचं कोष्टक पाहिलं, लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन, तर ते पाहते एकदम प्रॉपर ज्या पद्धतीनं आपल्याला हवंय, की आपण कोड दिलाय. पहिला कोड आपण दिलाय व्हेरी सॅटिस्फाईड, 2, 3, 4 हे कोड, हे संकेतन आपण कुठे असाइन केले? हे कोड कुठे दिले आपण? इथे व्हेरिएबल व्ह्यू मध्ये दिलेले आहेत या ठिकाणी. त्यामुळे या सॅटिसी साठी जो काही तक्ता आपल्याला प्राप्त होतो, मग तो फ्रिक्वेन्सी टेबल असेल किंवा इतर कोणताही असेल, तो कसा प्राप्त होतो? एका प्रॉपर मॅनर मध्ये, एका व्यवस्थित पद्धतीनं, ज्या पद्धतीनं आपल्याला हवा आहे त्या पद्धतीनं प्राप्त होतो. त्यामुळे इट इज ऑलवेज रिकमेंडेड, नेहमी करता असं सांगितलं जातं, कधीही आपली जे काही नॉमिनल डेटा आहे किंवा जो काही तुमचा शब्दातली जी काही माहिती असेल ना, त्याला आपण वर्गीकृत करणं आवश्यक आहे, त्याला संकेतन देणं आवश्यक आहे, कोडिंग देणं आवश्यक आहे.
आणि त्यानंतरच आपण फ्रिक्वेन्सी टेबल काढलेले चांगले, अर्थ देणे सोपं होतं. बाकी याच्या आतमध्ये फ्रिक्वेन्सीज आहेत, इथं पर्सेंटेज आहे, तो भाग सोपा आहे. ते कसं विश्लेषण करायचं ते अत्यंत सोपं. एकंदरीत ऑर्डिनल व्हेरिएबल असेल, क्रमिक चल असतील, तरी देखील आपल्याला अर्थबोध लावता येणं फ्रिक्वेन्सी टेबलचा हे अत्यंत सोपं आहे, ते उचित आहे, ते रिलेव्हंट आहे, ते आपल्याला करता येऊ शकतं. नॉमिनल आणि ऑर्डिनल, नाममात्र आणि क्रमिक चल असले, अगदी आपण फ्रिक्वेन्सी टेबल काढू शकतो, वारंवारितेचे कोष्टक काढू शकतो, त्यांना अर्थ सुद्धा आपण देऊ शकतो. आता पुढे जाऊया आपण स्केल व्हेरिएबल. स्केल व्हेरिएबल वरती फ्रिक्वेन्सी टेबल काढायचा का, काढला तर काय होतं पाहूया. आता या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जो स्केल व्हेरिएबल आहे ना, आपण हा जो एज आहे याला घेऊया. हा जो एज आहे हा स्केल व्हेरिएबल आहे, इथे न्यूमेरिक आहे. आता एज सी बघा, इथं न्यूमेरिक आहे. हा जरी न्यूमेरिक असला, मी मुद्दामून इथं याला स्केल म्हटलंय का, नाही. इथं जर आपण स्केल म्हटलं, SPSS त्या पद्धतीनं त्याला ट्रीट करेल, असं कधीच करायचं नाही. इथं आपण एज सी ला काय केलं, कॅटेगरीज दिल्या, 10 ते 20 मध्ये 1, 20 ते 30, आणि ते क्रम ठरवला आपण की 1 नंबर ज्याला दिलाय तो सर्वात कमी वयाचा आहे, 2 नंबर पुन्हा थोडा जास्त वयाचा आहे. म्हणजे आपण ऑर्डर दिलेले आहेत, हे आपण स्वतः व्याख्या केली. व्याख्या करणे म्हणजे संशोधकाने स्वतःचं चल समजून घेणे आणि कशा पद्धतीनं त्याला पुढे घेऊन जायचं हे ठरवणे, बरोबर. मग आता आपण आपल्या रिझल्ट कडे जाऊया. या ठिकाणी रिझल्ट आला. आता हा जो रिझल्ट आहे मित्रांनो, हा एज हा या स्केल डेटाचा आहे, प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचा हा जो चल आहे, याचा आपण फ्रिक्वेन्सी टेबल काढला. आता याचा अर्थ, याचं वाचन कसं करायचं, याचं लिखाण कसं करायचं, आपण असं लिहित बसायचं का, 14 वय असणारा 1 प्रतिसादक आहे, 15 वय असणारा 1 आहे, 16 असणारा 3 आहे, 18 असणारा 3 आहे, आणि हा टेबल इथं संपत नाही मित्रांनो, खाली परत जातो. मला वाटतं 54 वगैरे असं काहीतरी आपलं मॅक्झिमम एज आहे, बरोबर आहे. आणि त्याचं पर्सेंटेज मध्ये कसं सांगणार, 2% लोक 24 वयाचे आहेत, 4% लोक 32. किती वेळेस आपण मांडणार, इज इट पॉसिबल, हे योग्य आहे का, उचित आहे का. तर असं सांगण्यात येतं, जेव्हा तुमच्याकडे प्रमाण किंवा श्रेणी किंवा स्केल स्वरूपाचा चल असेल, त्याच्यावरती वारंवारितेचा तक्ता काढायचा नाही. तो जर काढला, त्याचं अर्थ लावणं, त्याचा अर्थबोध करणं कठीण होतं, त्याचं विश्लेषण करता येणं खरोखर कठीण असतं. त्यामुळे स्केल डेटावरती फ्रिक्वेन्सी टेबल काढायचा नाही. इंटरप्रिटेशन इज इनअप्रोप्रिएट, ते इररिलेव्हंट राहतं, बरोबर. मग जर आपल्याला काढायचंच आहे फ्रिक्वेन्सी टेबल, काय करता येईल, फार तर आपण हे एज सी, तुम्ही एक स्वतंत्र चल निर्माण करा, त्याच्यामध्ये वर्गीकरण करा, त्याला कोड द्या. तो काय होईल, मग तो क्रमिक चल होईल, आणि त्या क्रमिक चलावरती तुम्ही काढा. मग सपोज मी इथे आलो, हा एज ऑफ रिस्पॉन्डंट बघा, इथं ग्रुप केलेले आहेत, कोड 1, 2, 3, 4, 5. हे कुठं दिले होते मी, कोड व्हेरिएबल व्ह्यू मध्ये दिलेले आहेत, आपण डिफाईन केलेत, अकॉर्डिंगली डेटा पण इन्सर्ट केलाय. म्हणजे पहिले काय येतं मित्रांनो, व्हेरिएबल व्ह्यू, नंतर 2 नंबरला कोण होतं, डेटा व्ह्यू, ज्याच्यात आपण डेटा टाकतो, आणि मग तिसरा भाग येतो हा. पण या तिसऱ्या भागाचा अर्थ लावत असताना आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागतं की नेमकं आपण डिफाईन काय केलेलं आहे, डेटा कशा स्वरूपाचा आहे, आणि मग अकॉर्डिंगली आपण याला अर्थ देऊ शकतो आणि याचं विश्लेषण करू शकतो. येथे लक्षात. तर ऑर्डिनल डेटा असेल तरी सुद्धा आपण इथे याचा फ्रिक्वेन्सी टेबल काढू शकतो आणि हे उचित समजलं जातं. स्केल डेटा असेल तर मात्र फ्रिक्वेन्सी टेबल काढू नये. आता क्रॉस टेबल, क्रॉस टेबल मध्ये 2 अवस्था आहेत, 2 कंडिशन आहेत. एक, पहिलं चल तुमचं नाममात्र आहे किंवा क्रमिक आहे, आणि दुसरं सुद्धा नाममात्र किंवा क्रमिक चल असेल तर आपल्याला क्रॉस टेबल काढता येतो. दुसरी कंडिशन, एक नॉमिनल, ऑर्डिनल, नाममात्र किंवा क्रमिक एखादं चल आहे, आणि दुसरं चल जे आहे ना ते प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचं आहे, स्केल, परंतु ते कसं आहे, कोडेड, वर्गीकृत आहे. कोडेड पाहिजे, नुसतं स्केल घेतलं तर गडबड होती. काय होती पुढे पाहणार आहोत आपण मुद्दामून चुका करणार आहोत की जर आपण नुसता स्केल घेतला तर काय निर्माण होतं आणि ते का घेऊ नये, हे आपल्याला अभ्यासाचे, आणि तोच उद्देश या व्याख्यानाचा आहे. मग आता सगळ्यात पहिला प्रकार आपण काय घेऊया, एक नॉमिनल आणि दुसरा ऑर्डिनल. मग ह्याच्यातला एक नॉमिनल घ्यायचा आहे, एक ऑर्डिनल घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. आपण पुढे जाऊया. समजा आपण या अनालाइज वर जाऊ, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, क्रॉस टॅब,
आता इथं रो आणि कॉलम आहे. मुद्दामून आपण काय करूया, आपण हा जो अल्फाबेटिकल आहे ना, हा स्ट्रिंग वाला जो नॉमिनल आहे तो आणि स्ट्रिंग वाला ऑर्डिनल ह्या दोघांना आपण घेऊया. मग ते घेतल्यानंतर काय होतं पाहूया. समजा मी ह्या जेंडरला टाकलं इथे आणि या सॅटिस्फॅक्शनला या ठिकाणी घेतलं, क्रॉस टेबलमध्ये जाऊन ओके म्हटलं. प्रोसेसवरती मी वेळ घालणार नाही. नेमकं कुठं जाऊन काय क्लिक करायचं हे आपण पाठीमागच्या काही व्याख्यानांमध्ये अभ्यासलंय. इथे आउटपुट आलं मित्रांनो. आता या आउटपुटमध्ये ठीक आहे, फिमेल आधी आलं, मेल आलं. इथे बघा आता परत इथं न्यूट्रल आधी आलं, सॅटिस्फाईड. पण आपली सिक्वेन्स थोडी वेगळी आहे ना. पण असो, या टेबलला अर्थ देता येऊ शकतं, काहीही प्रॉब्लेम नाही. पण थोडं काळजीपूर्वक अर्थ द्यावा लागतो, काळजीपूर्वक द्यावा लागतो. आता हे दोन्ही कसे आहेत, बोथ नॉट कोडेड, कोड न केलेले आहेत, कोड न संकेतन न दिलेले आहेत दोन्ही. समजा आणि हे ॲप्रोप्रिएट, हे उचित पण आहे. हे दोन्ही कोड म्हणजे संख्येतले आहेत आणि या संख्येतले असलेले त्यांचा हा क्रॉस टेबल आहे. ठीक आहे, पण याचं विश्लेषण देताना पुन्हा हा शफल झालेला टेबल आहे. ठीक आहे, आपण अर्थ देऊ शकतो, थोडंसं कठीण जातं. त्यापेक्षा जर मी पुढे जाऊन हा जेंडर जो कोडेड आहे या दोघांना जर घेतला, जो कोडेड डेटा, हा कोडेड डेटा कुठे आहे रे मित्रांनो, हा बरोबर, हा आणि इथे एक आहे स्टॅटिस्टिक. या दोघांना घेऊन जर मी ओके म्हटलं तर मला मिळणारा रिझल्ट कसा आहे बघूया. इथे बघा, ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित मी दाखवतो. हा व्हेरिएबल व्ह्यू आहे. व्हेरिएबल व्ह्यू मधला जेंडर सी की जो न्यूमेरिक आहे, हा भाग महत्वाचा आहे. न्यूमेरिक टाईप असणाऱ्या कोणत्याही दोन नॉमिनल किंवा ऑर्डिनल चलांवरती जर आपण क्रॉस टेबल काढला, त्याला अर्थ देता येणं सोपं असतं. तर हे कसे दिसतात डेटा व्ह्यू मध्ये पहा, ते न्यूमेरिक आहेत, संख्येत आहेत. हे जरी संख्येत असले, आपण इथं त्यांना डिफाईन केले, कोड दिलेले आहेत. आणि जेव्हा आपण रिझल्ट प्राप्त करतो, इथं कोड येत नाहीत, इथं हे मेल आलंय, इथं शून्य नाही येत किंवा इथं एक येत नाही किंवा इथं 1 2 3 4 असं येत नाही. तर त्या संख्या ज्या लेबलला आपण असाइन केल्यात ना, म्हणजे त्याचं उत्तरच आलेलं असतं. इथं त्याचं उत्तरच आलेलं असतं. म्हणजे काय, मला काय म्हणायचं आहे की जेव्हा आपण कोडिंग करतो, या ठिकाणी व्हेरिएबल व्ह्यू मध्ये डिफाईन करतो, जर आपण डिफाईन केलं आणि आपण डेटा व्ह्यू मध्ये जाऊन जर आपण एखादी स्टॅटिस्टिकल ट्रीटमेंट दिली, येणारा प्रत्येक रिझल्ट हा उत्तरासह येतो. इथं बरोबर बघा, बरोबर मेल आधी आला, फिमेल आधी आला, व्हेरी सॅटिस्फाईड इथे आला, सॅटिस्फाईड, न्यूट्रल, काहीही बदलायची गरज नाही. आणि एकदा हे व्यवस्थित रूपात आलं की मग आपण पुढे जाऊन आरामात याचं विश्लेषण करू शकतो. बरोबर आहे. मग जर मी आणखीन पुढे गेलो, ठीक आहे, एकंदरीत हे जे आहे याचा अर्थबोध आपण अत्यंत आरामात लावू शकतो. हे अप्रोप्रिएट पण आहे. सो इट इज ऑलवेज रिकमेंडेड कोडेड डेटावरती तुम्हाला ट्रीटमेंट करायची, नॉमिनल असेल ऑर्डिनल असेल. आता आपण अजून पुढे जाऊ. समजा मी एक नॉमिनल घेतला आणि दुसरा स्केल घेतला. आपल्याला एक नॉमिनल घ्यायचा आहे, दुसरा स्केल घ्यायचा आहे. कसा घेणार आपण, पुन्हा आपण अनालाइज वर जाऊ, क्रॉस टॅब वरती जाऊया, क्लिक करूया. जेंडर आपण ऑलरेडी एक नॉमिनल घेतलेला आहे. आता मी काय करतो, मुद्दामून हे दोन्ही घेतो. याच्यातला हा स्केल आहे, हा जो आहे ना ऑर्डिनल आहे. याच्या चित्रावरून पण आपल्याला लक्षात येऊ शकतं. या दोघांना आपण इथे टाकूया. ठीक आहे, मग सिम्पली आय क्लिक ऑन दिस. ठीक आहे, आणि आय प्रेस ऑन ओके. बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की सर, यांना आपण वरती घेतलं तर चालेल का आणि याला आपण खाली घेतलं चालेल का? काही प्रॉब्लेम नाही. क्रॉस टेबल काढत असताना कुणालाही तुम्ही कुठेही ठेवू शकता. त्याचं फक्त डिझाईन बदलतं, येणारा रिझल्ट सारखाच येतो. नाव लेट मी गो अहेड, आय विल सिम्पली क्लिक ऑन ओके. सॉरी, इथे माझा आउटपुट आला. सी, जेंडर सी, मी पहिला कोण घेतलाय, जेंडर सी, की जो कोडेड आहे. ठीक आहे, इथं मेल आलं, फिमेल आलं, फाईन. आणि मी हा जो स्केल आहे ना, तो या ठिकाणी घेतलाय क्रॉस टेबल मध्ये. आता होतं काय, याचं विश्लेषण कसं करणार, हा टेबल पुढे आहे अजून. ठीक आहे, 2 मेल आहेत की जे 16 वर्ष वयाचे आहेत, एक फिमेल आहे की जी 19 वर्षाची आहे, 2 मेल आहेत की जे 24. असं किती मी विश्लेषण करत जाणार. या टेबलचं विश्लेषण सॉरी, या टेबलचं विश्लेषण करणं काही आहे का उचित, त्याच्यातनं काही फार काही असं निघेल का, नाही. इन्स्टेड जर त्याच्याऐवजी मी या खालच्या टेबलकडे गेलो, याला करता येईल का, याला आरामात आपल्याला मेल आहे, फिमेल आहे आणि हे ग्रुप केलेले आहेत. आपण म्हणू शकतो ना, 13 महिला आहेत की ज्या 30 ते 40 वयोगटात आहेत,
8 पुरुष आहेत की जे 50 ते 60 वयोगटात आहेत, किंवा आपण याच्यातल्या कोणत्याही एका संख्येला घेऊन आपण विश्लेषण देऊ शकतो. परंतु इथे हा जो एक आहे तो नॉमिनल आहे आणि हा जो दुसरा आहे तो कोण आहे, तो आहे ऑर्डिनल. इथे हा नॉमिनल आहे, मान्य आहे, परंतु इथे हा जो एज आहे ना, हा आपण कसा घेतला आहे, हा स्केल घेतला आहे, हा स्केल आहे तो, आणि खालच्या मध्ये जो आहे तो हा आहे की जो कॅटेगराइज्ड आहे. फाईन. तर एकंदरीत नॉमिनल आणि स्केल जेव्हा आपण या दोघांना घेऊन क्रॉस टेबल काढत असतो तेव्हा स्केल डेटा घेतला तर त्याचं इंटरप्रिटेशन इनअप्रोप्रिएट ठरतं, उचित ठरत नाही. वेरॅज जर आपला कोडेड असेल डेटा, वर्गीकृत असेल तर अप्रोप्रिएट ठरतं. ठीक आहे. एकंदरीत या ठिकाणी आपण क्रॉस टेबल ची माहिती घेतली की आपण क्रॉस टेबलचं वाचन कसं करतो, त्याला अर्थ कसा लावता येतो आणि नेमके कोणते चल घेऊन आपल्याला क्रॉस टेबल काढता यायला पाहिजे, काढलं पाहिजे. आता आपण जाऊया स्टेम अँड लीफ डिस्प्लेकडे. याच्यामध्ये सुद्धा आपण 3 नॉमिनल, ऑर्डिनल आणि स्केल नाममात्र, क्रमिक आणि प्रमाण किंवा श्रेणी चलांना घेऊन आपण स्टेम अँड लीफ काढूया. त्यासाठी आपण आपल्या SPSS मध्ये जाऊ. या SPSS मध्ये पुन्हा आपण काय करणार, अॅनालाइज वरती जाऊया, इथे एक्सप्लोर वरती जाऊया आणि आता इथे मला माझे चल टाकायचे. मी मुद्दामून काय करेन, आता इथं मी हा जो अल्फाबेटिकल आहे ना, हे चल आपण कन्सिडर करणार नाही आहोत कारण तो काहीच रिझल्ट देत नाही, एरर दाखवतो. त्यामुळे आपण काय करूया, फक्त हे जे न्यूमेरिक आहे, एक नॉमिनल घेऊ, एक आपण ऑर्डिनल घेणार आहोत आणि स्केल आपण दोन्ही घेऊन बघूया. ठीक आहे. मग या चलांना आपण आता सिलेक्ट करूया. सिलेक्ट करून आपण या ठिकाणी टाकले, ते 4 चल आपण इथं टाकलेले आहेत. त्यानंतर आपण प्लॉट वरती जाऊया, स्टेम अँड लीफला क्लिक करूया, इथे नन म्हणूया, कंटिन्यू म्हणूया, ओके म्हणूयात. इथे आपले आउटपुट मध्ये आपल्याला रिझल्ट आला. ठीक आहे. आता इथं याला आपल्याला अर्थ लावायचा आहे, याला रीड करायचंय, वाचन करायचंय. वाचन कसं करणार, वाचन आपण हाऊ टू रीड दिस. बघा, हा स्टेम आहे, हा लीफ आहे. कोणासाठी आहे रे, जेंडर ऑफ रिस्पॉन्डंट, जेंडर ऑफ रिस्पॉन्डंट. आणि हा डेटा कसा घेतलाय आपण, जेंडर सी चा डेटा जो आहे ना, आपण 0011101 असा घेतलेला आहे. याच्यातनं काय अर्थबोध होतो, 54 लोक आहेत फ्रिक्वेन्सी कुणाची, ज्याचा स्टेम 0 आहे आणि लीफ 0 आहे, पण प्रत्यक्षात आपण डेटा कसा टाकलाय 000. SPSS न बाय डिफॉल्ट समजून घेतलं की ज्यावरती हा 0 याच्या पुढे 00 अनंत 0, नो इश्यू. ठीक आहे. या 0ला लागून हा 0, हा 0, म्हणजे आपण स्वतःहूनच चुकीची कमांड दिली SPSS ला. शिवाय या ठिकाणी बघा, 1 च्या पुढे कोणीच नाहीये, पण इथं जो हा 1 आहे, ज्यावरती 0च्या पुढे त्याने 0 पकडलं, या 1 च्याही पुढे त्याने 0 पकडून या ठिकाणी त्याने याला 10 समजलं आणि त्याच्या पुढचे 0 त्याने कसे, हे चुकीच्या पद्धतीने अर्थ जातो पुढे. आपण कधीही नॉमिनल वरती स्टेम अँड लीफ काढू नये, याला अर्थ देता येत नाही, अर्थ नाही, नो मीनिंग टू दिस. त्यामुळे नॉमिनल जो डेटा असतो, नाममात्र जेव्हा आकडेवारी आहे तुमच्याकडे माहिती आहे, त्यावरती कृपया स्टेम अँड लीफ कोणीही काढण्याचा प्रयत्न करू नये. काढलं तरी त्याला आपण अर्थ देऊ शकत नाही, ते उचित ठरत नाही. आपण पुढे जाऊ. ऑर्डिनल, ऑर्डिनलच्याही बाबतीत तसंच आहे. ऑर्डिनल मध्येही पहा, इथं स्टेम आहे, इथं लीफ आहे. सॅटिस्फॅक्शन लेवल आपण कोड दिलेले आहेत, 1 2 3 4 5. हा, एक कोडला हे 7 आहेत समजलं, 2 ला 45, पण हे मधले जे आहेत, व्हॉट अबाउट दिस, व्हॉट अबाउट दिस, व्हॉट अबाउट दिस. आणि हे जे लीफ्स आहेत त्या आल्या कुठून, तर आपण तो कोड असे केलेले आहेत. बरोबर आहे ना. स्टॅटिस्टिकली SPSS स्वतःहून ते ट्रीट करतो, तो कन्सिडर करतो काही नंबर्स, दॅट इज डिफरंट थिंग. पण याला आपल्याला काही अर्थ देता येऊ शकतो का, डिफिकल्ट आहे. इन्स्टेड ऑफ दिस आपल्याला अशी जर फ्रिक्वेन्सी सांगायची, सिम्पली आपण फ्रिक्वेन्सी टेबल काढूया, वारंवारितेचं कोष्टक काढूया. स्टेम अँड लीफ कशाला आपण इथं काढायचं ऑर्डिनल साठी, देर इज रिअली नो नीड. ओके, मला आशा आहे तुम्हाला लक्षात येत आहे. क्रमिक चलासाठी सुद्धा इंटरप्रिटेशन इनअप्रोप्रिएट होतं. आता जाऊया आपण स्केल साठी. मित्रांनो, हा स्केल डेटा आहे, प्रमाण किंवा श्रेणी. इथे बघा, लक्षात येतं हा कशाचा डेटा आहे, एज. आणि एज कशा स्वरूपात घेतले आपण, 26 32 37 या स्वरूपात आहे. याचं फ्रिक्वेन्सी टेबल काढलं, अर्थ लावता आला का नाही, आणि आपण बघितलं की एज सारखा जो स्केल डेटा आहे त्याला फ्रिक्वेन्सी टेबल काढू नये, क्रॉस टेबल पण काढू नये. मग काय काढावं, स्टेम अँड लीफ. स्टेम अँड लीफ हा प्रकार पर्यायी स्वरूपात आहे.
इथे बघा 1 आणि 4 याचा अर्थ काय? 14 वयाचा एक व्यक्ती आहे. आता इथे दुसरं 1 आलंय. आता इथं 2 1 का आले? तर SPSS काय कन्सिडर करतो? 10 ते 14 चा एक समूह, 15 ते 20 चा एक समूह. तर हा जो आहे तो 15 ते 20 चा समूह, सॉरी नॉट 20, 19 चा समूह. 19, 20 हा पुढच्या गटात येईल. ठीक आहे, पुढच्या गटात हे 20 ते 24, 25 ते 29. ठीक आहे, त्या पद्धतीनं. मग इथे बघा मला सिम्पली असं म्हणता येऊ शकतं की 15 ते 19 मध्ये किती जण आहेत? 10. सगळ्यात जास्त संख्या कुठे आहे? 21. कशामध्ये? ते बघा 35 ते 39 मध्ये सर्वाधिक फ्रिक्वेन्सी आहे 21 जणांची. ठीक आहे, आणि उद्या चलून जेव्हा मी सेंट्रल टेंडन्सी वगैरे काढेल, काही न्यूमेरिकल मेथड्स आहेत, तेव्हा मला जे काही व्हॅल्यूज मिळतील, मीन मिळेल, मीन मीडियन मोड, ते याच्यामधूनच कुणीतरी असेल. 35 ते 39 मध्येच 36 असेल, 37 असेल. मी हे जे काही म्हणतोय त्याचा अर्थ जेव्हा आपण सेंट्रल टेंडन्सीचा अध्ययन करू तेव्हा आपल्याला या काही गोष्टी लक्षात येतील. हा भाग फार महत्वाचा असतो. फ्रिक्वेन्सी ज्याची जास्त आहे त्याला अनुसरूनच आपल्याला उत्तरं प्राप्त होत असतात. तो भाग आपण आणखीन पुढे बघूया. एकंदरीत जर स्केल डेटा असेल तर टेबल कोणता काढायचा, कोष्टक कोणतं असावं? ते असावं स्टेम अँड लीफ, आणि ते अप्रोप्रिएट आहे, ते उचित पण आहे. याला अर्थ कसा द्यायचा? याचा अर्थ असा आहे की हे जे कोणी आहेत हे कोण आहेत? हे 15, 16, 16, 16, 18, आणि प्रत्येकातला हा स्टेम आहे आणि जी दुसरी संख्या आहे ते लीफ आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने आपण याला काढत असतो. याचं जर आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काढलं, इट कम्स लाईक दिस, आणि याला जर आपण पुन्हा असं आडवं केलं, ठीक आहे, हिस्टोग्राम मध्ये, ते आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. ओके, लेट मी टेक यू टू द ऑर्डिनल अगेन. आता तो जो एज नावाचा जो डेटा होता त्यालाच आपण कॅटेगराईज करून त्याचंही स्टेम अँड लीफ काढलं. यालाही काही अर्थ आपल्याला देता येत नाही. ऑर्डिनल आहे म्हटलं की स्टेम अँड लीफ आपण काढायचा प्रयत्नही करायचा नाही आणि त्याच्यातनं आपण काही अर्थ शोधण्याचाही प्रयत्न करायचा नाही. ऑर्डिनल असेल सिम्पली आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला जाणे. ठीक आहे, एकंदरीत मला आशा आहे की स्टेम अँड लीफच्या याला अनुसरून सुद्धा तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या असतील. आता काही सर्वसाधारण नियम आहेत. कोणते सर्वसाधारण नियम आहेत? फ्रिक्वेन्सी टेबल जो आहे तो केवळ नाममात्र किंवा क्रमिक चलालाच सूट करतो आणि ते उचित आहे. नाममात्र किंवा क्रमिक चलांवरतीच आपण वारंवारितेचे कोष्टक काढायला पाहिजे. वारंवारितेचं कोष्टक कसं काढायचं त्याची प्रक्रिया मागे आपण अभ्यासलेली आहे. कोणासाठी काय काढायचं हे आपण या व्याख्यानामध्ये आपण चर्चा केली. नाममात्र किंवा क्रमिक चलासाठी फ्रिक्वेन्सी टेबल, नाममात्र किंवा क्रमिक चलासाठी क्रॉस टेबल. याच्यामध्ये एक नाममात्र आणि दुसरा स्केल पण तो कोडेड असेल तर चालू शकतो. स्टेम अँड लीफ डिस्प्ले मध्ये मात्र केवळ आणि केवळ काय हवंय? स्केल व्हेरिएबल. स्टेम अँड लीफ हा केवळ स्केल डेटावरती काम करतो, ना तुमच्या या नाममात्र नॉमिनल ऑर्डिनल वरती कधीच तो काम करत नाही. हे सर्व काही जे काही नियम आपण इथं सांगतोय हे अगदी पक्के लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आपण जर चुकीच्या चलावरती चुकीचे टेबल काढले तर मात्र अर्थ देणं खरोखरच कठीण होऊन बसतं. या व्याख्यानापुरतं जो उद्देश होता तो हा होता की आपण जे काही आधार सामुग्रीचं वर्गीकरण करतो, गुणात्मक आणि संख्यात्मक, त्याचे पुन्हा पुढे आपण प्रकार पडतो की गुणात्मक मध्ये नॉमिनल आणि ऑर्डिनल, नाममात्र आणि क्रमिक चलांचा समावेश होतो, तर संख्यात्मक मध्ये प्रमाण किंवा श्रेणी चलांचा समावेश होतो. तर याला अनुसरूनच नाममात्र आणि क्रमिक चलांवरती आपण फ्रिक्वेन्सी टेबल्स काढू शकतो, क्रॉस टेबल्स काढू शकतो. तर प्रमाण आणि श्रेणी चलांवरती आपण स्टेम अँड लीफ डिस्प्लेचा वापर करू शकतो. जर हे आपण काढलं तरच आपण पुढे जाऊन याचं व्यवस्थित इंटरप्रिटेशन करू शकतो, अर्थबोध आपल्याला होऊ शकतो किंवा आपल्याला अर्थ लावण्यास अडथळा निर्माण होत नाही. या व्याख्यानापुरतं आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. मला आशा आहे की आपणा सर्वांना हे लक्षात आलं असेल की कोणतं कोष्टक कोणत्या चलासाठी आपण नेमकं काढायला हवंय, त्याचं वाचन कसं करायला पाहिजे आणि त्याचा अर्थ कसा लावायला पाहिजे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण ज्या काही वेगवेगळ्या आपण आकृत्या काढतो त्याचं वाचन आणि त्याचा अर्थबोध वेगवेगळ्या चलांच्या प्रकारांना अनुसरून आपण त्याची चर्चा पुढच्या व्याख्यानात करणार आहोत. तोपर्यंत
आपण इथंच थांबूया. धन्यवाद.